वळूयात पुढल्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आसाममधील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलंय। अदानी समूह संचालित गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होतोय। तत्पूर्वी आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। आज 23 नगरपरिषदा नगरपंचायतींसाठी मतदान होतं, मात्र मतदानाची वेळ आता संपलेली आहे। तर उद्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल देखील जाहीर होणार आहे। अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊया। थेट बीड मधून हरिदास तावडे आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। हरिदास, बीड मध्ये कसा एकूणच उत्साह होता मतदारांचा? मतदानाची प्रक्रिया आता संपलेली आहे, वेळ संपलेली आहे। नक्कीच कृपा सांगता येईल की बीड जिल्ह्यामध्ये 4 नगर परिषदांमध्ये ही मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। बीड मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही, ही पहिल्यांदाच घटना म्हणावी लागेल। आणि बीड सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये या 4 नगर परिषदामध्ये 43 नगरसेवक पदाचे जे उमेदवार होते यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। आणि 41,000 जे मतदारांनी या ठिकाणी जे मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला आहे। जवळपास 75 ते 80% मतदान या ठिकाणी काही ठिकाणी झालेलं आहे। याची आकडेवारी जर सांगायची झाली तर बीड शहरामध्ये अक्षरशः 70 ते 75% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे जर सांगायचं झालं तर सर्वात जास्त मतदान हे बीड शहरामध्ये झालेलं आहे। 62.8% ही जी आकडेवारी आहे ती 5 वाजेपर्यंत आलेली आहे। आणि अंबेजोगाई असेल जवळपास 53% झालेली आहे। त्यात 49% परळी आणि अंबेजोगाई आहे या ठिकाणी झालेला आहे। आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार झालेला नाही, मशीन बंद पडलेले नाही। त्यामुळे बीड शहरात असेल, धारोड असेल, अंबेजोगाई आणि परळी या 4ही ठिकाणची मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडलेली आहे। विशेष म्हणजे परळी ही महायुतीकडून लढली गेलेली ही निवडणूक आता या ठिकाणी उद्यासाठीचा जी मतदान आहे ते कशा पद्धतीनं मतदारांनी जो कौल दिलेला आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परळीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची ठरलेली आहे। विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी ही मतदान उद्याची निवडणूक आहे। निश्चितच हरिदास, तुमचा मुद्दा आम्हाला लक्षात येतोय। आपण जाऊयात आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडे, त्या ठिकाणी आपण अपडेट घेऊयात। विकास, नेमकी त्या ठिकाणी कशी आता ही मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे? त्या ठिकाणी महत्त्वाच्या लढती कोणत्या आहेत? कोणाकोणाची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागली आहे? नक्कीच कृपा, बारामती नगरपालिकेचं इलेक्शन लागल्यापासून खरं तर ही लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी मानली जात होती। मात्र आता ही खरी लढत तिरंगी होणार आहे। यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत नसून यामध्ये आता बहुजन समाज पार्टीच्या पक्षाने त्यामध्ये एंट्री केलेली आहे। आणि खरं तर आज सकाळपासून मतदारांनी अपेक्षित प्रतिसाद त्या ठिकाणी मतदानाला दिला नव्हता। मात्र आता 5:30 वाजल्यानंतर खरं तर मतदारांनी खरं तर मतदान करण्यासाठी एकच रांग केल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलिसांनी देखील 5:30 वाजता गेट बंद करून घेतला आहे। मात्र अद्यापही नागरिक या ठिकाणी मतदानासाठी मोठ्या संख्येने रांगेमध्ये थांबल्याचे चित्र पाहायला मिळते। आपण पाहू शकता खरं तर ही काही नागरिकांची रांग आहे। ही 5:30च्या अगोदर हे नागरिक गेटमध्ये आले होते आणि त्यानंतर आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या ठिकाणी आले होते। मात्र दुपारच्या सत्रामध्ये नागरिकांनी खरं तर या सगळ्या प्रक्रियेला खरं तर पाठ फिरवली होती। मात्र असं असताना ही नेमकी नागरिकांनी पाठ का फिरवली होती असा देखील सवाल त्या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातोय। कारण बारामती शहरामध्ये वारेमाप पैशाचा वापर केल्याचा आरोप सातत्यानं योगेंद्र पवार करतायत आणि त्याच अनुषंगानं काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते। यामुळं दुपारच्या सत्रामध्ये नागरिकांनी जरी मतदानासाठी पाठ फिरवली होती तरी मात्र 5 ते 5:30च्या दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी एकच रांग केल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। 3:30 पर्यंत आलेली जी आकडेवारी ही जवळपास 44.50% आसपास होती आणि आतापर्यंत जवळपास 50% आसपास मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। जवळपास 33 नगरसेवकांचं मतपेटीत या ठिकाणी भविष्य कैद होणार आहे। जी, निश्चितच विकास, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।